मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे। मनोज जरांगेंचा आजचा मुक्काम हा अहमदनगरमध्ये असणार आहे। 26 जानेवारीला जरांगेंचं भगवं वादळ हे मुंबईत धडकणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झालेत। मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक या मोर्चात सहभागी झालेत। याच पार्श्वभूमीवर आंदोलन मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। 26 जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा हा दौरा असणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे। राज्यभरातून मराठा समाज बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आता मुंबईकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतं। मनोज जरांगे पाटील यांचा आजचा मोर्चाचा दुसरा दिवस आहे। आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही अशी ठाम भूमिका, ठाम निर्धार आता मनोज जरांगे पाटील यांनी केला। टिकायचं अडचण नाही, आता अडचण आणली दिली तरी आरक्षण मिळालं, त्यामुळे त्याला सुचानच काय करावं ती आरक्षणासाठी मराठ्यांच्या विरोधात जावा गेलो, मराठ्यांना आरक्षण मिळालंय, मराठा आपल्या विरोधात जाऊन बसला, आरक्षण पण मिळालं। त्याला आपण पहिल्यांदाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला, तुझ्या पात्रा फित्रा सगळ्या मोडून, फुटे फिटे सगळे मोडून मराठ्यांना आरक्षण आणून दाखवे। आता शेवटच्या टप्प्यात आणलंय, मुंबईला गेलं 100% आरक्षण मिळालं, त्याशिवाय वापस फिरत नाही म्हणजे नाही। आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 25 ला सकाळी सगळ्यांनी मुंबईकडे निघा, कारण तुम्ही 25 ला जर सकाळी निघाला तर 25 ला संध्याकाळी वाशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा मुंबईत येत आहे। तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं निघा, कारण मराठ्यांची शक्ती एकदा या देशाला कळू द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।